नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये इटलीच्या संरक्षण मंत्र्यांनी चीनच्या BRI या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर चीनची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा जागतिक स्तरावरती चर्चेचा विषय बनली. काय आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्प किंवा या प्रकल्पामुळे जागतिक स्तरावरच्या अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होण्याची शक्यता आहे, याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करून घ्यायचे आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्याबरोबर उपस्थित आहेत. नितीन सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार आराधना. महत्वाचा विषय आहे आणि गेल्या 10 वर्षात बरंच काही घडलेलं आहे, त्यामुळे चर्चा करण्यायोग्य बरेचसे विषय आपल्याजवळ किंवा बरेचसे पॉइंट्स आपल्याजवळ आहेत. चीनचे सर्वासर्वे असलेल्या शी जिनपिंग यांचा हा अत्यंत महत्वाकांक्षी किंवा स्वप्नावत असणारा हा प्रोजेक्ट आहे असं म्हटलं जातं. काय आहे नेमका हा BRI प्रोजेक्ट, याबद्दल आधी आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. हो, तू अगदी बरोबर त्याच्यावर बोट ठेवलंस की शी जिनपिंगनी जेव्हा चीनची सूत्र सांभाळली 2012 मध्ये, त्याच्यानंतर त्यांनी 2013 मध्ये 10 वर्षापूर्वी बरोबर वन बेल्ट वन रोड या एका प्रकल्पाचा घोषणा केली या प्रकल्पाची. त्याच्या अंतर्गत त्यांनी असं ठरवलं होतं की चीनची जी एक्सेस कपॅसिटी आहे त्यांच्याकडे रस्ते बनवण्याचे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा त्यांच्याकडे एक्सपर्टीज आहे, त्यांच्याकडे कौशल्य आहेत, इतके वर्ष त्यांनी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स त्यांच्या देशात केले, पण आता त्यांच्या देशामध्ये त्या प्रोजेक्टची किंवा त्या प्रकल्पांची एवढी जरूर नसल्यामुळे किंवा तिथे जागा नसल्यामुळे त्यांनी ठरवलं की त्याच आधारावरती पूर्ण जगभर चीनशी कसं जोडता येईल जगाला आणि छोट्या छोट्या देशांना, त्याच्यावर त्यांनी विचार करून वन बेल्ट वन रोड नावाचा हा प्रकल्प सुरू केला 2013 मध्ये किंवा त्याची घोषणा केली. आणि त्याच्या अंतर्गत हे करण्याचं ठरवलं गेलं की कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स, म्हणजे सेंट्रल एशिया आहे, जसं उझबेकिस्तान, हे जे काही 5 स्थान आहेत, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, असे सगळे जे अजून बाकीचे देश आहेत तिथे, ते युरेशियामध्ये असले तरी त्यांचं युरोप बरोबर त्यांचं जो रोड कनेक्टिव्हिटी इतकी चांगली नव्हती, किंवा रशिया बरोबर होती पूर्वी, पण आणि ते रशियाचाच भाग होते पूर्वी, तर ते त्याचं त्यांना त्यांची जी अर्थव्यवस्था होती ही पूर्णपणे लँडलॉक्ड होऊन गेल्यामुळे त्यांना अर्थव्यवस्थेला त्यांच्यात प्रगती होत नव्हती. म्हणून त्यांनी ठरवलं की त्या भागामध्ये रस्ते बनवायचे, मोठे मोठे रस्ते, मोठे मोठे प्रोजेक्ट्स, तिथे धरणं बांधायची, बाकीचे इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट्स बनवायचे, असं त्यांनी सुरुवात केली तिथे. मग त्याच्यातला अजून एक मोठा प्रकल्प त्यांनी सुरुवात केली पाकिस्तानमध्ये. त्याला नाव दिलं गेलं OBORच्या अंतर्गत त्याचं नाव दिलं गेलं CPEC, म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. म्हणजे थेट ग्वादरच्या बंदरापासून पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधनं चीनच्या जे शिनचियांग म्हणून जो एक प्रदेश आहे त्याला जोडणारी एक पाईपलाईन, त्याला जोडणारे रस्ते, याची घोषणा केली गेली. तर अर्थातच थोडक्यात सांगायचं म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर की खूपच महत्वाकांक्षी अशी त्यांची हा प्रकल्प होता. आणि याच्या अंतर्गत त्यांना आणि या प्रकल्पाला मी एक नेहमी सगळ्यांना सांगू इच्छितो की हा प्रकल्प जरी दिसत असला की हा आर्थिक व्यवस्था किंवा अर्थनीतीवर आधारित असा प्रकल्प असला, तरी तो ऍक्च्युली सामरिक प्रकल्प होता आणि आहे. त्याचा उद्देश जो आहे तो म्हणजे इट इज मोर स्ट्रॅटेजिक अँड पॉलिटिकल देन इकॉनॉमिक. कारण याच्या अंतर्गत त्यांना प्रत्येक देशाला जोडायचं होतं आणि प्रत्येक देशाला आपल्या इन्फ्लुएन्स खाली आणायचं होतं. छोटे छोटे देश जे आहेत, मंगोलियापासून इकडे खाली श्रीलंकेपर्यंत आणि आफ्रिकेमधले छोट्या देशांना, तर हा त्यांचा जो होता की चीनचं आधिपत्य सगळ्यांवरती एस्टॅब्लिश करण्यासाठी या पूर्ण जगभर त्यांनी या प्रोजेक्टचा उपयोग करायचं ठरवलं होतं. त्याच्यात आता म्हणजे उत्तर देताना तुम्ही एक उल्लेख केला होता की बंदरांमध्ये त्यांचं गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. पाकिस्तानमध्ये बघायला मिळालं, श्रीलंकेमध्ये हंबलटोटा बंदराचं आपल्याला उदाहरण आहे, किंवा श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती त्याच्याचमुळे बिघडलेली आहे असंही आता चर्चा सुरू आहेत. खरोखरच याच्या मागची कारणं नेमकी हीच आहेत की चीनने जी काही गुंतवणूक त्या देशांमध्ये करायला सुरुवात केली होती त्याच्यामुळे या देशांची आर्थिक परिस्थिती रसातळाला गेलेली आहे?
दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी नक्कीच या वेगवेगळ्या बंदरांना एकत्र जोडून किंवा बंदरांवरती आपलं तिथे कंट्रोल घेण्याचा त्यांचा एक जो मनसुबा होता, तो असा होता की आपण जर चीन तिकडून जर बघितलं तर म्यानमारमध्ये चॅकफो, बांगलादेशमध्ये अजून एक बंदर, श्रीलंकेमध्ये हंबनटोटा, पाकिस्तानमध्ये ग्वादर, आफ्रिकेमध्ये जिबौती आणि पुढे इटलीमध्ये जाऊन त्यांनी इथपर्यंत म्हणजे असं पूर्ण असं एक नेकलेस बनवल्यासारखं त्यांनी हे बंदरांना आपल्या कंट्रोलमध्ये घेतलं होतं. हे करताना त्यांनी जेव्हा हे आर्थिक प्रकल्प त्या देशांना दिले किंवा त्यांना स्वप्न दाखवली, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की आधी म्हटलं की आम्ही तुम्हाला कर्ज देऊ आणि खूप फेवरेबल टर्म्सवरती कर्ज देऊ, तिथलं इंटरेस्ट रेट कमी असेल, सगळं असेल. पण असे प्रोजेक्ट त्यांनी फंड केले, जसं श्रीलंकेमध्ये मोठे मोठे तो हंबनटोटाचा बंदर बनवलं, तिथे एक एअरपोर्ट बनवला. पण तिथे एक बिझनेस होण्यासाठी किंवा तिथे काही धंदा करण्यासाठी काही तुमचे जहाजांची ये जा व्हायला पाहिजे, जहाजांसाठी तिथे डिमांड पाहिजे किंवा त्या एअरपोर्टवर जाण्यासाठी तुमची कनेक्टिव्हिटी पाहिजे, जिथे लोक येतील जातील त्या एअरलाईन्सनी किंवा विमानांनी. ते काहीच नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या बिझनेस चालला नाही. पण श्रीलंकेने इकडे त्यांच्याकडनं कर्ज घेऊन ठेवलेलं होतं. त्यामुळे जेव्हा कर्ज त्यांना परतफेड करता नाही आली, हा एक उदाहरण आहे. असं प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे, ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी असं झालेलं आहे. जेव्हा श्रीलंकेला त्या कर्जाची परतफेड करता आली नाही, तेव्हा त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही कर्ज देऊ नका, पण आम्हाला हंबनटोटा बंदराचा 99 वर्षासाठी लीज द्या, आणि तो रिन्युएबल असेल 99 वर्षानंतर, असं. म्हणजे त्यांनी त्या बंदराचं कंट्रोल आपल्या हातात घेतला ना. आत्ता त्या बंदरामध्ये काहीच होत नसलं तरी सुद्धा चीन त्याचा मिलिटरीली उपयोग करू शकतो आणि त्यामुळे भारतासारख्या देशाला त्याच्या बाबतीत काळजी वाटणं साहजिक आहे. असं ते सगळीकडे करत गेले. आफ्रिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी केलं. रेल्वे लाईन आम्ही घालतो सांगितलं, आम्ही फंड करतो सांगितलं. पण जेव्हा त्या सरकारांना ते पैसे परत करता येत नव्हते, तेव्हा ती रेल्वे लाईन अर्धवटच सोडून दिली. कुठल्या तरी शेतामध्ये जाऊन ते रेल्वे लाईन तिथे संपली. पुढे त्याचं काही स्टेशन नाही बनवलंय, काही नाही बनवलं. असे पुष्कळ प्रकार झालेले आहेत आणि म्हणून छोट्या छोट्या देशांना त्याचा मोठा त्रास झालाय. की कसा झालाय, त्याला डेट ट्रॅप डिप्लोमसी म्हणतात. म्हणजे तुम्हाला इतकं कर्जबाजारी करून ठेवलं त्यांनी, चीननी, की त्याच्यातनं उभारून येणं या देशांना शक्य नव्हतं. आणि म्हणून याला प्रिडेटरी टॅक्टिक्स किंवा डेट डिप्लोमसी त्यांनी सगळ्यांनी नावं दिली. आणि याचं उदाहरण श्रीलंका आहे, झांबिया आहे आफ्रिकेमध्ये, आणि काही प्रमाणात पाकिस्तानमध्ये आहे. सीपीईसी, $60 बिलियन त्यांनी म्हटलं होतं की आम्ही येत्या काही वर्षात, 4 ते 5 वर्षात आम्ही पाकिस्तानच्या ह्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही इन्व्हेस्ट करू. पण तिथले इन्व्हेस्टमेंट आतापर्यंत मला वाटतं 22 का 23 बिलियनच्या वरती गेलेले नाहीये. आणि त्याच्यातनं काही उत्पन्न होईल आणि पाकिस्तानी लोकांना त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. पण ते OBOR जो सुरुवातीला मी जे म्हटलं, OBOR, वन बेल्ट वन रोड, नंतर त्यांनी दुसरं नामकरण केलं आणि त्याला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह असं नाव दिलं. म्हणून सध्या त्या प्रोजेक्ट्सना असं ओळखलं जातं की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हटलं जातं. सर, इटलीच्या संरक्षण मंत्र्यांनी जे काही वक्तव्य जुलैच्या अखेरच्या आठवड्यामध्ये केलं होतं की आम्ही या प्रकल्पामध्ये सहभागी होऊन खूप मोठी चूक केलेली आहे आणि आता आम्हाला माघार घ्यायची. मला असं वाटतं युरोपमधला इटली हा पहिला देश आहे की त्यांनी अशा पद्धतीने जाहीरपणाने आपली चूक झाल्याचं मान्य केलेलं आहे. याबद्दल तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल? इटली हा पहिला देश होता युरोपमधला आणि बहुतेक शेवटचाच की ज्यांनी BRI ला जॉईन करण्याचं ठरवलं. त्यांनी म्हटलं की आम्ही BRI मध्ये सामील होऊ, BRI आमच्यासाठी आमच्या पथ्यावर पडतंय आणि आम्हाला त्याचा उपयोग होणार आहे, म्हणून आम्ही BRI मध्ये आम्ही मेंबर बनू. असं युरोपचे कोणीच म्हटलेलं नव्हतं, युरोपच्या कुठल्याच देशांनी. युरोपच्या देशांनी म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला म्हणजे मदत करू, BRIच्या काही प्रोजेक्ट्समध्ये आम्ही सहभागी होऊ. जसं स्पेन आहे, तसं एक चीनहून एक ट्रेन निघून, म्हणजे रेलगाडी, रेल्वेचं एक लाईन त्यांनी घातली. चीनमधनं निघून ती स्पेनपर्यंत जाते, युरेशियामधनं, म्हणजे उझबेकिस्तान आणि त्या त्या बाजूनी सगळ्या त्या स्थानांमधनं तिथपर्यंत जाते. त्या ट्रेनचा उपयोग चीनसाठी होतो, पण स्पेनमधनं किंवा युरोपमधनं चीनमध्ये कुठलीच माल वाहतूक होत नाही, कारण तिकडून गेल्या 20-25 वर्षात काहीच प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं युरोपमध्ये. तरी इटली जॉईन झालं
पण आता त्यांच्या लक्षात आलंय की आपली परिस्थिती सुद्धा श्रीलंकेसारखी किंवा आफ्रिकेच्या एखाद्या देशासारखी होऊ शकते आणि होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून तिथल्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं की आम्हाला याच्यातनं अंग काढून घ्यायचं आहे आणि हे आमच्या पथ्यावर पडत नाही, आम्हाला याचा काहीच उपयोग होत नाहीये. हे फक्त चीनच्या दृष्टीने त्याचा उपयोग आहे, चीनला सगळा फायदा मिळतो आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं. अजून ते निघालेले नाहीयेत, पण हे वक्तव्य करणं सुद्धा हे खूप मोठी गोष्ट आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि मला पण हेच वाटतं की इटलीनी पहिल्यांदी अ, अशी एक इच्छा दर्शवली आहे की आम्ही त्याच्यातनं अंग काढून घेऊ. सर, या सगळ्याचा जागतिक स्तरावरती किंवा अगदी चीनच्याही अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो आहे आणि भविष्यामध्ये होण्याची शक्यता आहे? आता चीनची अर्थव्यवस्था दोन स्तंभांवरती आधारित होती गेल्या 10 वर्षात. एक होतं की एक्सपोर्ट लेड इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे चीन ही पूर्ण जगभरासाठी एक फॅक्टरी झाली होती. तर त्यामुळे अमेरिकन टेक्नॉलॉजी, युरोपियन टेक्नॉलॉजी, जपानची टेक्नॉलॉजी, तैवानची टेक्नॉलॉजी यांच्यावर आधारित जे काय मॅन्युफॅक्चरिंग व्हायचं, गाड्या असू देत, ईव्ही म्हणजे आपल्या ह्याच्या लिथियम बॅटरी, कपडे, अ, खेळणी, मेणबत्त्यांपासून स्पेस क्राफ्ट पर्यंत सगळं चीनमध्ये बनवलं जायचं. कारण तेव्हा चीनची अर्थव्यवस्था कमजोर होती आणि चीनमध्ये मजूर लोकांचे पगार किंवा त्यांचे डेली वेजेस ज्याला म्हणतो, डेली अर्निंग जे असतं ते कमी होतं. त्यामुळे पूर्ण जगभराच्या फॅक्टरी सगळ्या चीनमध्ये शिफ्ट झाल्या आणि मग चीनमधनं जे काय एक्सपोर्ट होत होतं त्याच्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला खूप फायदा झाला. तर तो एक स्तंभ होता. पण शी जिनपिंगच्या लक्षात आलं 2012 मध्ये, जेव्हा त्यांनी तिथली सांभाळली, ते सत्तेवर आल्यानंतर, बागडोर सांभाळल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की तिथे हे जे इकॉनॉमिक मॉडेल आहे हे जास्ती दिवस चालणार नाही. कारण स्लो डाऊन होत आहे, कन्झम्पशन कमी होतं, युरोपमध्ये पर्चेसिंग पॉवर कमी आहे, अमेरिकेत पर्चेसिंग पॉवर कमी होत चालली आहे आणि चीनमध्ये डोमेस्टिक कन्झम्पशन म्हणजे अंतर्गत चीनी लोकांचं जे पर्चेसिंग पॉवर होती ती एवढी नाहीये जी एवढ्या इकॉनॉमीला सस्टेन करू शकेल. म्हणून त्यांनी हे BRI प्रोजेक्ट करायचं ठरवलं की ज्याच्यामध्ये परत एम्प्लॉयमेंट सुरू होईल, चीनचे लोकच जाऊन तिथे काम करतील आफ्रिकेमध्ये किंवा सेंट्रल एशियामध्ये, असं त्यांनी ते सुरुवात केली. त्यांना वाटलं ते होईल, पण त्याचा फायदा झाला नाही, त्याचे रिटर्न्स मिळाले नाहीत आणि आता त्यामुळे इकडे पैसे इन्व्हेस्ट केले गेले, हजारो बिलियन डॉलर्स त्यांनी या BRI प्रोजेक्टमध्ये आपला निवेश केला पैशाचा. पण त्याच्यावरती तेवढं रिटर्न जेवढे मिळायला पाहिजे, जेवढा फायदा व्हायला पाहिजे तो न झाल्यामुळे चीनची अर्थव्यवस्था थोडी आता गडगडलेली आहे. चीनची अर्थव्यवस्था जर गडगडली तर म्हणजे पूर्ण जगभर त्याचा इफेक्ट होतो, त्याचा दुष्परिणाम होतात आणि म्हणून ती एक भीती आता लोकांना वाटते की चीन जर कोलॅप्स झालं इकॉनॉमिकली तर जगावरती त्याचे परिणाम काय होतील याच्यावरती आता अभ्यास सुरू झालेला आहे. अजूनही कोणाला तेवढी पूर्णपणे कल्पना आलेली नाहीये, पण हा एक डेंजरस ट्रेंड आहे की जर चीन जर अर्थव्यवस्था आपली नीट ठेवू नाही शकला तर जगावरती त्याचा काय परिणाम होईल आणि कसा ऍडव्हर्स परिणाम होईल याच्यावरती आता चर्चा सुरू झालेली आहे. BRIचं भवितव्य काय असेल असं वाटतं सर आता? बिहाराचं भवितव्य अंधकारात आहे आणि बिहाराचं जे आधीचा जो अगदी ओरिजिनल उद्देश होता की देशांना मदत करायची आणि त्या दृष्टीने किंवा त्या दृष्टिकोनातनं बाकी छोटे देश सगळे चीनवरती निर्भर होतील किंवा चीनच्या बरोबर करार करतील, जे बाकीच्यांच्या विरुद्ध, असं जी एक आशा होती चीनच्या शी जिनपिंगना, ती आशा आता राहिलेली नाहीये. त्याच्यात अजून किती पैसा घालायचा हे त्याचा त्यांना विचार करायला लागेल, कारण तेवढा पैसा सतत काही घालता येत नाही किंवा ओतता येत नाही त्याच्यामध्ये, ज्याच्यात काही रिटर्न्स नसतात. आणि आपल्या शेजारीच आपण बघतोय पाकिस्तानमध्ये त्या CPEC प्रोजेक्टचा पाकिस्तानी लोकांना, स्थानिक लोकांना काहीच फायदा झाला नाही. चीनचे कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन गेले, पाकिस्तानमधले कॉन्ट्रॅक्टर्स पैसे घेऊन गेले, पण तिथल्या लोकांना त्यांचा काहीच फायदा न झाल्यामुळे त्याचं भवितव्य मला वाटतं अंधकारातच आहे. आणि फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये समजा चीन या BRIच्या अपयशामुळे समजा फेल झालं चीनची अर्थव्यवस्था, तर त्याचा परिणाम आर्थिक म्हणजे जगभराच्या आर्थिक व्यवस्थेवरती कसा होईल
हे न सांगता येणं आत्ता सांगता येण्यासारखं नाहीये. पण एक काळजीची गोष्ट आहे, एवढं मात्र खरं आहे. सर, जसं आपण म्हणालो की चीन हा एक नव्याने उदयाला येणारं संपूर्ण जगावरती राज्य करण्यासाठी किंवा ती महत्वाकांक्षा घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. मात्र अशा काही गोष्टी आहेत की ज्या चीनच्या अर्थव्यवस्थेबरोबर त्यांच्या स्वप्नांना कुठेतरी खीळ घालण्याचा प्रयत्न करते. मात्र त्याच्यामुळे जागतिक स्तरावरती सुद्धा त्याचे परिणाम उमटणार आहेत आणि जसं तुम्ही म्हणालात की चीनची अर्थव्यवस्था तर डळमळली, तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरती सुद्धा खूप मोठा परिणाम होणार आहे. काय होणार आहे हे आता सगळेच त्यातले तज्ज्ञ त्याचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. पण जसं आपण नेहमी म्हणतो की ऐक सावध पुढल्या हाका, की सावध राहा आणि पुढल्या हाका नक्कीच ऐक. त्याच्यामधनं खूप काही गोष्टी आपल्याला समजून येतील. आपला हा कार्यक्रम याच दृष्टीने एक छोटासा प्रयत्न होता. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये जी काही माहिती आज तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.